झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण डाळीची मिरची बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. तर नेहमीप्रमाणे स्वागत आहे तुमचे माझ्या किचनमध्ये. इथे मी 1 वाटी चणा डाळ भिजवलेली आहे. तर साधारण 3 तास ही डाळ मी भिजवलेली होती. डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि 3 तास भिजत ठेवायची. तर 3 तासानंतर आपण बघू शकता डाळ ही छान भिजलेली आहे. आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचं वाटण तयार करायचं आहे. तर डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. याच्यामध्ये जरा देखील पाणी टाकायचं नाही आहे. आणि आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे मी जाडसर अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे. आता इथे तव्यावर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची, पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा आहे. गॅस हा कमी करायचा आहे आणि आपल्याला इथे वाटलेली डाळ देखील टाकायची आहे. पाव चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर लाल मसाल्याच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता. हिरव्या मिरच्या तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतल्या तरीही चालतील किंवा मग तेलामध्ये तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या तरीही चालतील. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपल्याला 1 ते 2 मिनटे झालेली आहे आणि हे छान असं मिक्स देखील झालेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही मिरची कढईत देखील बनवू शकता आणि इथे मी पाण्याचा कमी वापर केलेला आहे. पाणी कमी वापरल्याने डाळीची मिरची ही छान मोकळी मोकळी होते, छान अशी दाणेदार होते. टिफिनला देण्यासाठी किंवा मग डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे बनवून बघा. आणि आता आपण ही सर्व तव्यावर व्यवस्थित अशी पसरवून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. पण मधून तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि थोडीशी पलटी करून घ्या म्हणजे खाली जळणार नाही. तर आता 5 मिनिटांनंतर आपण बघूया. छान अशी आपली डाळीची मिरची ही तयार झालेली आहे आणि अगदी जशी हवी होती तशीच मोकळी देखील झालेली आहे. काही ठिकाणी याला डाळीचं बेसन किंवा मग भिजलेल्या डाळीचं पिठलं देखील म्हणतात. आता याच्यावरून मस्त अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आता आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटांसाठीच ही मिरची तव्यावर अशी परतवून घ्यायची आहे. आणि आता आपली ही डाळीची मिरची ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी ही आवडली असेल तर आठवणीने चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.